निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मी या ठिकाणी हनुमान मंदिराच्या समोर आहे, काळ भैरवनाथाच्या मंदिरासमोर आहे. आप्पा, आपल्याला तेवढं काम या ठिकाणी करायला लागणार आहे. रस्त्याच्या कामाच्या बाबतीत आमच्यामध्ये समन्वय होता. वेगवेगळ्या पक्षामध्ये असेल तरी आम्ही एकमेकाच्या कामावर कधी आलो नाही. बालेडमध्ये जेव्हा कधी रस्त्याच्या पुढे मदत लागली, मला वाटलं हे दोन शेतकरी आप्पाच्या संपर्कात आहे, तर मी निरोप पाठवायचो. आप्पा, विकासाच्या कामामध्ये आपल्याला अडचण नाही पाहिजे, तुमचं नाव घेऊन कोणी अडचण नाही केली पाहिजे. आणि आपण निश्चितपणे मला अभिमानाने सांगतो, त्या काळामध्ये अनेक रस्त्यांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी विकासासाठी कधी मध्ये आडवे आलेला नाही. आपल्या सुसच्या स्मशानभूमीच्या बाजूचा रस्ता चालू होता. आप्पा, अनिल बाप्पू सासरकडे तुम्ही घरी गेले होते सकाळी. अनिल बाप्पूचा मला फोन आला, आप्पा आले होते, म्हणले आपल्याला रस्ता करायचा. म्हणलं बाप्पू, गावचं भलं रस्त्यामध्ये आहे, आपल्याला रस्ता करून दिला पाहिजे. दुसऱ्या मिनिटात अनिल बाप्पूने तुम्हाला फोन केला. काय झालं त्या ठिकाणी? रस्ता झाला, नागरिकांच्या अडचणी दूर झाल्या, ट्रॅफिकची समस्या दूर झाली. मी काय तेव्हा राष्ट्रवादीमध्ये आलो नव्हतो. आता जर राष्ट्रवादीमध्ये नसताना जर आमचं एवढं विकासासाठी चांगलं काम आहे, तर आम्ही एकत्र आलो, आम्ही काय करू? या ठिकाणी मागाशी सुनील भाऊनी सांगितलं की मी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला, पण मी नुसता एकट्याने प्रवेश नाही केला. माझ्या संघ हजारो भारतीय जनता पक्षाचे मतदार सुद्धा या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी बटन दाबणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री, या महाराष्ट्राच्या कामाचा माणूस अजितदादा पवार यांनी मला पुनर्जन्म दिलेला आहे, राजकीय पुनर्जन्म दिलेला आहे. झालेल्या घटना गेल्या, संघर्षाचा मधला 2-4 दिवसाचा काळ होता, तो गेला. आता वातावरण एकदम चांगलं झालंय. आता फक्त हसी मजाक मधलाच प्रचार चालू राहिलाय. आता टेन्शन पलीकडच्या पार्टीला आहे, आता टेन्शन आपल्याकडे नाहीये. या ठिकाणी काल सुसमध्ये आता मला एक तर भाषण करताना सारखे माझे सहकारी सांगतात, तू बाबा शांतीने घे, जास्त कुणावर टीका करू नको, जास्त कुणावर बोलू नको. आता मी काय कुणावर बोलतोय का? मी लोकशाहीच्या चौकटीत बोलणारा कार्यकर्ता आहे. मी अजिबात चौकट सोडत नाही. आता मी शांत बसलोय 2 दिवस, मी काय बोललो नाही. पण काल चंद्रकांत दादा पाटील तिथं पुढे आले, माळून मध्ये आले. चंद्रकांत दादा माझे नेते होते, अजूनही आहे. आता राजकारणामध्ये तेवढं चालतच ना, कोण निवडणुका आहेत, निवडणुका आल्या कोण काहीतरी बोलणार. चंद्रकांत दादा म्हणले, महाराष्ट्रामध्ये 1 नंबरच्या मताने भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येणार. आता काय बोलायची गरज आहे का? मी काय 2-3 दिवस काय बोललोय का? भविष्य करायची काय गरज आहे का? इथून मागच्या काळात त्यांनी भविष्य केलं होतं की आमका नाही निवडून आला तर मी हिमालयात जाणार, बोलले होते का नाही? झालं भविष्य खरं त्यांचं? गेलं का ते हिमालयात? मग यावेळेस हुशार झालेत ते. यावेळेस काय म्हणले, असं झालं, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येणार, मी भविष्य, आणि नाही आलं तर काय करणार ते नाही सांगितलं. त्यांना 100% माहिती आहे की या भागामध्ये कामाचीच माणसं निवडून येणार. सुसमाळंगाला पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक रस्ते विकसित करायचे, ड्रेनेजचे प्रश्न सोडवायचे. केवळ ग्रामस्थांच्या अडचण नाही, तर या भागामध्ये कर्ज घेऊन, घर घेऊन, फ्लॅट घेऊन राहणारे अनेक नागरिक बाबूराव चांदरेने आमच्या संपर्कात आहेत. त्यांची जी अवस्था आहे ती आम्हाला माहिती आहे. सोसायटीमध्ये पाणी येत नाही, टँकरचं पाणी पुरत नाही, जायला रस्ता नाही, महिला भगिनी कशा गाड्या चालवतात त्यांना माहिती, इथली वाहतूक कोंडी आपल्याला माहिती आहे. बऱ्यापैकी आता मधला रस्ता आपण मोठा केला, त्यामुळे ती कमी झाली. पण कधी शनिवारला लग्न असेल तर या सुसमधनं जायचं म्हणलं तर सगळ्या पाहुणे मंडळीला टेन्शन येतं का नाही? त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या 2 गावांचा, सुस आणि माळुंगे, याचा काया पलट करायचा आहे, असा शब्द या दोन्ही मंदिराच्या पुढे मी या ठिकाणी देतो. आमचं अतिशय एकमत होणार आहे. मी 2-3 दिवस झाले आपणचं ऐकतोय की एक कमिटी होणार आहे, त्या कमिटीमध्ये दोघांपैकी एक जाणार आहे, एक कमिटी होणार आहे त्याच्यापैकी एक जाणार. आप्पा, ज्येष्ठाच्या जनातले तुम्हीच जावा, कारण काम करणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे आणि प्रत्येकाने मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. आता एवढं मी गावच्या साक्षीने सांगितलं, आता परत म्हणूच नका ते काय, तुम्हीच जावा.
मी बाकीची कामं बघतो इकडे त्या भागाची. त्यामुळे आता एकदम चांगलं वातावरण झालं, सगळ्यांनी हसायचं. आता भाजपचे कोण उमेदवार आले फक्त हसायचं, आपली लोक निवडून आलेली आहेत ती म्हणते एवढी का हसतं ते, कारण आता टेन्शन काय राहिलंच नाहीये. एवढी यंत्रणा लागलेली आहे तुम्हाला सांगतो. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये एवढी यंत्रणा कुठं लागली नाही. एवढी यंत्रणा एका कार्यकर्त्याला हरवण्यासाठी लावलेली आहे. पण हा कार्यकर्ता सुद्धा इथल्याच मातीतला आहे, या पंचकृषीतला आहे, आणि याच्या मागे ही मायबाप जनता तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे. एकटा चेहरा जरी असलो, नातेगोत्याचे संबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत, अनेक लोक त्या ठिकाणी माझ्यापाशी आले. खरं तर सुनील भाऊ ज्या दिवशी तिकीट कट झालं एखाद्याच्या घरी दुखावटा असतो, पण त्या दिवशी म्हणजे आनंद उत्सव झाला, राजदादाने आशीर्वाद दिला. पण 2017ला निवडून आलं तेव्हा एवढी लोक माझ्याकडे नव्हती आली, एवढी लोक मला भेटायला नव्हती आली, तेवढी लोक मला वाटलं की मला सांत्वन करायला आलेत, तर ते पुष्पगुच्छ घेऊन आल्यात, शाली घेऊन आल्यात. म्हणजे सांगायचं काय तर लोकांचा उत्साह वाढला. जो अन्याय यांनी माझ्यावरती केला त्या अन्यायाला निश्चितपणे या भागातली जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि असा प्रसंग या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कार्यकर्त्यावरती कुठल्याही नेत्यांनी कधी करू नये, असा संदेश या निवडणुकीत आपल्याला द्यायचा, एवढं पण दोन लक्षात ठेवा.